दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एका लहानशा खेडेगावामध्ये एक डेव्हिड नावाचा मुलगा राहत होता, तरुण. तो आपल्या वृद्ध वडिलांबरोबर शेती करायचा. परंतु त्यांचं बहुतेक शेतीचा जो भाग होता, हा खडकाळ जमिनीचा होता. आणि थोडीशी जी काय चांगली जमीन असायची त्याच्यात ते खणान नांगरून आपलं पीकला ते लावायचे. आणि काही वर्षांनी त्याचे वडील मरण पावले. आणि मग त्यांनी ते सर्व कारभार हाती घेतला शेतीचा. परंतु त्याला ती जमीन खूप खडकाळ होती. काही ठिकाणी त्यांनी खणण्याचा प्रयत्न केला, नांगरायचा, पण ते नांगरसुद्धा तुटून गेला. आणि खूप तो निराश झाला, दुःखी झाला आणि त्यांनी देवाला सांगितलं की हे माझ्याच का वाटेला आलं. हे अशी जमीन प्रत्येक दुसऱ्या गावकऱ्यांना चांगली चांगली जमीन आहे आणि मलाच अशी का जमीन दिली. आणि तो नेहमी निराश होत असे आणि जेवढं काय आहे जमीन तेवढ्यात पेरून तर थोडंफार त्याच्यामध्ये भागून जायचं. आणि एक दिवस त्या गावामध्ये दुष्काळ पडला. म्हणजे पाऊस जेवढा पाहिजे तेवढा पडला नाही. आणि काही शेतकरी जे होते ज्यांची जमीन चांगली होती त्यांनी थोडंफार ते पीक लावलं, परंतु पाणी त्या ठिकाणी नसल्यामुळे ते सर्वांचं पीक काही चांगलं उगवत नव्हतं. आणि हा डेव्हिड जो आहे हा त्याचं खडकाळच जमीन होती. त्यामुळे त्यांनी जे थोडंफार लावलं आणि तो निराश झाला होता की आता काय होणार नाही. आणि तो एका ठिकाणी त्या शेतामध्ये बसला असताना त्यांची सहज नजर गेली तर दोन खडकांच्या मध्ये त्याला ओलसर जमीन दिसली. आणि मग त्यांनी जवळ गेला आणि ते जे दगडं असतात त्या दगडांच्या मध्ये जी माती आहे ती उकरली, काढली, बघतो तर अजून खाली ओलसरपणा आहे. आणि मग त्याला पटकन थोडंसं ध्यानात आलं की सगळी ही जमीन जी आहे ही मध्ये 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 असे दगडं आहेत आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे ही ओलसर जागा आहे. आणि मग त्यांनी त्या दगडांच्या मध्येच जी 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 चांगली चांगली जागा आहे त्याच्यामध्ये बी पेरलं. भाज्यांचं फळांचं बी जे आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी पेरलं. आणि हळूहळू असं झालं की सर्व गावांमध्ये त्याच्याच ठिकाणी पीक चांगलं आलं. हे ह्याच्यासाठी होत होतं की आजूबाजूला जे दगड होते ते त्या पिकांचं संरक्षण करतच होते, परंतु त्या दगडांमुळे खालच्या जे जमिनीतलं पाणी जे बाष्पीभवन होऊन लगेच निघून जातं आणि जमीन सुक्की पडते, ती जमीन तशी सुक्की होत नव्हती. ती जमीन ओलसरच राहत होती. आणि त्याच्यामुळे डेव्हिडच्या पिकांना जास्त फायदा झाला. आणि त्या वर्षी सर्व गावांमध्ये सर्वात जास्त पीक डेव्हिडने घेतलं. आणि त्याने देवाचे आभार मानले आणि सांगितलं की देवा, मी सगळ्यांशी माझी तुलना करत होतो, परंतु जे तू मला दिलेले आहेस त्याकडे मी दुर्लक्ष करत होतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं, देवाने प्रत्येकाला आशीर्वाद दिलेले आहेत, परंतु स्वतःच्या आशीर्वादाकडे बघण्यापेक्षा आपण इतरांना काय मिळालेलं आहे, इतरांकडे का आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या आशीर्वाद जे दिलेले आहेत त्याच्यामधून आपण काय चांगलं करू शकतो हे बऱ्याचदा तसं करायचं आपण विसरतो. स्वतःच्या आशीर्वादाची तुलना जी आहे, देवाने जे आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहे त्याची तुलना दुसऱ्यांबरोबर कधीही करू नका. आपल्याकडे जे आहे त्याचाच उपयोग चांगल्या कामासाठी आपण कशा प्रकारे करू शकतो हे पहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमथ्याला पहिले पत्र याचं 4 अध्याय 4 वचन, 1 तिमथी चॅप्टर 4 and verse 4. देवाने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.